नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 3 ते 2 डॉटच्या 5 खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अतिशय सुंदर आपल्या रांगोळ्या होणार आहेत. 3 ते 2 आपल्याला डॉट पाडून अशा पद्धतीने रेषा ओढून क्रॉसमध्ये थोडा रेषा ओढून पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर आणि सोप्या आपल्या रांगोळ्या होणार आहेत. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. बघा, हाफमध्ये पहिले एक रेष, नंतर वरून आपल्याला रेष ओढायची आहे, म्हणजे पानाचा आकार तयार होतो. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपण कलरफुल अशी वेगळी रांगोळी काढणार आहोत. मध्ये आपल्याला राणी कलर किंवा गुलाबी कलरचे डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता. नक्कीच तुम्ही ट्राय करा. खूपच सोप्या रांगोळ्या आहेत. आपल्या 5 रांगोळ्या होणार आहेत. तेही खूपच आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडून घ्यायचे सर्व पानांमध्ये छोटे छोटे चुटकीने. आपल्याला मध्येही डॉट वेगळा विरुद्ध कलरचा डॉट पाडून त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता. इथंही एक एक डॉट आपल्याला एक डॉट पाडून पंच करून घ्यायचं आहे. एका बोटाने दाबून घ्यायचं आहे म्हणजे गोल आकार येतो आणि त्याच्या आजूबाजू छोटे छोटे आपल्याला पिवळ्या कलरचे डॉट ठेवून मध्येही आपल्याला हिरवा कलरचा डॉट ठेवायचा आहे. तसंच सगळीकडे आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. मध्ये आपल्याला हिरवा कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. बघा, इथंही आपल्याला 3-3 डॉट, 2 आणि वरती 1, अशा पद्धतीने किती आकर्षक आपली रांगोळी तयार झाली. बघू शकता. मध्ये हलक्या हलक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला याच्यानंतर दुसरी सुंदर आकर्षक करणारी रांगोळी शिकायची आहे अगदी सोप्या पद्धतीने. इथेही आपण पिवळ्या कलरचे छोटे छोटे मध्ये डॉट पाडून घेणार आहोत. अधिक सुंदर दिसण्यासाठी. हे बघा, आपली दुसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची. अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्येही आपल्याला थोडं तिरकस आकारच्या रेषा ओढायच्या आहेत. बघा, इथं आपल्याला कलर डॉट ठेवत जायचं आहे. फक्त आपल्याला जाड रेष ही तिथंच आपल्याला कलर डॉट ठेवायचे आहेत. इथून अशा पद्धतीने गोल गोल करत जायचे. बघा, किती सोपी रांगोळी आहे. आपल्याला दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी मी आणते. थोडं आपल्याला हलकं लांबसर पंच करून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये कलर टाकता येईल. आपण विरुद्ध असा कलर टाकून घेणार आहोत. मध्येही आपल्याला पिवळा कलरचा डॉट आणि गोल करून विरुद्ध कलरचा आपल्याला डॉट टाकून, बघा, अजून विरुद्ध कलर आणि अशा पद्धतीने त्रिकोण काढून वरती आपल्याला एक एक अशी कळी काढून घ्यायची आहे. मध्येही आपल्याला रेष ओढून थोडा डॉट पाडून पंच करून घ्यायचं आहे. थोडं डॉटला आपण पंच करणार आहोत आणि गोल करणार आहोत म्हणजे आपल्याला वेगळा कलर थोडासा हलका टाकता येईल. मी हिरवा असा कलर टाकून घेणार आहे. बघू शकता. विरुद्ध कलर आपल्याला टाकत जायचं आहे. इथं आपल्याला रेषा ओढून थोडा लांबसर डॉट 1 2 3 4
5 आणि लांबसर डॉट असा पाडायचा आपल्याला. हलक्या हलक्या रेषा घ्यायच्या आपल्याला, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी. आपल्याला थोडं जवळ रेषा घ्यायच्या आहेत. इथेही आपल्याला 3, 2 आणि 1 अशा पद्धतीने डॉट पाडत जायचं बघू शकता. याच्यानंतर आपल्याला तिसरी रांगोळी अशी आकर्षक करणारी रांगोळी शिकणार आहोत. अतिशय सुंदर अशी आपली रांगोळी 3 ते 3 डॉटची बघू शकता. इथून आपल्याला 3 डॉटमधून अशा पानाचा आकार असा घ्यायचा आहे बघू शकता. इथूनही त्याच पद्धतीने इथं आपल्याला कलर डॉट टाकायचे गोल करून. विरुद्ध कलरही आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस, नंतर बघा वरून असं पाकळ्या काढत जायचं आहे आणि वरती पानाचा आकार असा काढून डिझाईन तयार करत जायची आपल्याला चारही बाजूला सेम त्या पद्धतीने. आपल्याला क्रॉसमध्ये हलक्या हलक्या रेषा, आणि हे बघा दोघं पाकळ्यांना क्रॉसमध्ये घ्यायचे आहे आपल्याला रेषा ओढून, आणि जो मध्यभागी आहे ते सरळ रेषा घ्यायच्या आहेत बघू शकता. किती सोपी रांगोळी बघू शकता तुम्ही. मध्येही आपल्याला हिरवा कलरचा मी डॉट टाकून गोल करून घेणार आहे. एका बोटाने आपल्याला व्यवस्थित गोल करायचं आहे आणि त्याच्यामध्येही विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे बघा. इथंही मी व्हाईट कलरचा डॉट टाकून घेणार आहे. इथं छोटे छोटे आपल्याला व्हाईट कलरचे डॉट ठेवत जायचे बघा चुटकीने. इथं हलका हलका आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. आपल्याला विरुद्ध कलर असाच वापरायचा आहे. त्याच्यावरतीही आपल्याला पिवळा कलरचा अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा, म्हणजे कलरफुल अशी आपली रांगोळी तयार होते. छोटे छोटे आपल्याला व्हाईट डॉट ठेवून घ्यायचे आहेत. मध्येही आपल्याला कलर डॉट. नंतर आता आपण चौथी अशी रांगोळी शिकणार आहोत. 2 ते 2 डॉटची. आपल्याला हलक्या हलक्या रेषा ओढून वरती आपल्याला एक डॉट ठेवून आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे बघू शकता.
हे बघा आपली 5वी रांगोळी. फक्त आपल्याला फ्लावर काढून घ्यायचे आहेत चारी बाजूने 3 ते 3 डॉट पाडून. थोडं गोल करून आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे. मध्ये ही डॉट. इथून आपल्याला कळीला बाहेरून असं गोल गोल करत जायचं. बघू शकता आपल्याला बाहेरच्या बाजूला गोल करायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. माझे शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा विसरू नका. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच तुम्ही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. कारण अगदी सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या असतात. तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच येईल. हलक्या हलक्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. धन्यवाद.